महाराष्ट्र शासनाने नव्याने अंमलात आणलेल्या विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक कायदा याबाबत जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा वाडेगाव येथे एक मार्गदर्शनात्मक कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना ठाणेदार झोडगे यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारची अडचण, भीती अथवा अन्याय झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे। मात्र तक्रार करताना परिस्थितीची योग्य माहिती देणे तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे। सायबर सुरक्षेच्या दृष्टीने देखील अशा कार्यशाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार असून तक्रार पेट्या बसवून विद्यार्थी सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ही कार्यशाळा मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे ठाणेदार झोडगे यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शरीक हमीद यांनी विद्यार्थी सुरक्षा कायद्याची गरज व महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षक वृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर सोहेल खान, ॲडव्होकेट सुबोध डोंगरे, बब्बू ठेकेदार, सादिक अली, बाबा खान, नईम खान, सलीम खान आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाहिद हुसेन यांनी केले तर आभार प्रदर्शन जेवेद अहमद यांनी केले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।